ओम शांति। सफलता प्राप्त करने का साधन सब कुछ सफल करो। आज नवजीवन देने वाले रचिता बाप अपनी नवजीवन बनाने वाले बच्चों को देख रहे हैं। नवजीवन देणारा बाबा आणि नवजीवन बनवणारे आपण बच्चे। आपल्याला आपलं जीवन श्रेष्ठ बनवायचंय, नव बनवायचंय आणि हे जीवन श्रेष्ठ दिव्य बनवून देण्यासाठी बाबा उपस्थित है। यह नवजीवन अर्थात श्रेष्ठ ब्राह्मण जीवन है ही नवयुग की रचना करने के लिए। आपलं नवजीवन बनून जाईल तर नव युग येऊन जाईल। बाबांच्या बच्चांचं जीवन नव होऊन जाईल, नवे बनतील ते तर सतयुग येऊन जाईल, नवयुग या दुनियेमध्ये स्थापन होईल। तो हर ब्राह्मण आत्मा की नई जीवन नवयुग लाने के लिए ही है, जिसमें सब नया ही नया है। या जीवनामध्ये जुनं काहीही नसलं पाहिजे। जो आपलं जुनं जीवन होतं, जुन्या जीवनामध्ये जे वाइब्रेशन संस्कार होते, बाबा म्हणताय वो इस नए जीवन में नहीं होने, वो छोड़ दिया जीवन। प्रकृति भी सतो प्रधान अर्थात नई है। दुनिया के हिसाब से नया वर्ष मनाते हैं, नए वर्ष की बधाइयां देते हैं, व एक दो को नए वर्ष की निशानी गिफ्ट भी देते हैं। लेकिन बाप और आप नव युग की मुबारक देते हो, सर्व आत्माओं को खुशखबरी सुनाते हो कि अब नवयुग अर्थात गोल्डन दुनिया, सतयुग व स्वर्ग आया कि आया। यही सेवा करते हो ना, यही खुशखबरी सुनाते हो ना, नए युग की गोल्डन गिफ्ट भी देते हो। क्या गिफ्ट देते हो? जन्म जन्म के अनेक जन्मों के लिए विश्व का राज्य भाग्य। इस गोल्डन गिफ्ट में सर्व अनेक गिफ्ट्स आ ही जाती है। अगर आज की दुनिया में कोई कितनी भी बड़े ते बड़ी व बढ़िया ते बढ़िया गिफ्ट दे तो भी क्या देंगे? अगर कोई किसको आजकल का ताज व तख्त भी दे दे, वह भी आपकी सतोप्रधान गोल्डन गिफ्ट के आगे क्या है? बड़ी बात है क्या? तर बाबा म्हणताय तुम्ही खुशखबरी ऐकवता सगळ्यांना की अभी नया युग आया, नया युग आ रहा है। आणि त्यांना गिफ्ट मध्ये काय देता? विश्व का अनेक जन्मों का राज्य भाग्य हम उन्हें गिफ्ट में देते हैं। बाबा हमें गोल्डन गिफ्ट देता है, नई दुनिया दे रहा है हमें, नई दुनिया हमारे लिए लेकर आया है। हम भी दुनिया वालों को ये गिफ्ट देते हैं, उनको बताते हैं कि बाबा आया है और आप भी नई दुनिया में चलो। तो बाबा म्हणतात ये जो गिफ्ट है नई दुनिया और नए दुनिया के राज्य भाग्य की, तशी गिफ्ट, तशी सप्रेम भेट दुनियेमध्ये कोणीही कोणालाही कधीही देऊ शकत नाही। डायरेक्ट नवी दुनिया आणि नव्या दुनियेमध्ये राज्य भाग्य असं जे गिफ्ट आहे, असं जे सप्रेम भेट आहे, बाबा म्हणतात दुनिया में कोई भी कभी भी किसी को भी नहीं दे सकता। कितीही श्रेष्ठ गिफ्ट असू द्या, ती अशी एवढी मोठी गिफ्ट, एवढी सुंदर गिफ्ट, एवढी श्रेष्ठ गिफ्ट कोणीही कोणालाही कधीही देऊ शकत नाही। तो बाबा हमारे लिए वो गिफ्ट लेकर आया है जो 5000 साल में सबसे श्रेष्ठ गिफ्ट है, और वही गिफ्ट हमें दुनिया वालों को देनी है। हम बाबा के बन गए हैं, हमें वो गिफ्ट मिल गई है, अभी हमें ये गिफ्ट दुनिया वालों को देनी है, उन्हें ये रास्ता बताना है। उनका भी भाग्य है, वो भी बाबा के बच्चे हैं,
लेकिन उन्होंने पहचाना नहीं है। हमें उनको ये पहचान देनी है। नई दुनिया आने वाली है, ये खुशखबरी सुनानी है और नई दुनिया में उनको अपना भाग्य बनाने का रास्ता बताना है। नवजीवन रचता बाप ने आप सभी बच्चों को यह अमूल्य अविनाशी गिफ्ट दे दी है। अधिकारी बन गए होना। ब्राह्मण आत्माएं सदा अखुट निश्चय की फलक से क्या कहते कि यह विश्व का राज्य भाग्य तो हमारा जन्म सिद्ध अधिकार है। इतनी फलक है ना, यह कभी कभी कम हो जाती, कभी ज्यादा हो जाती। निश्चय है और निश्चिंत है। इस अधिकार की भावी को कोई टाल नहीं सकता। निश्चय बुद्धि आत्माओं के लिए यह निश्चित भावी है। पक्का काय आपल्यासाठी की ये विश्व का राज्य भाग्य हमारा जन्मसिद्ध अधिकार है। बाबा म्हणता है हा नशा सतत बुद्धीमध्ये पाहिजे कि विश्व की राजाई, विश्व की बादशाही मुझे मिलने वाली है, हमें मिलने वाली है, हमारा राज आने वाला है। ये बाबा म्हणता है ये निश्चय पक्का हो तो निश्चिंत हो जाएंगे, सगळ्या चिंता समाप्त होऊन जातील। जे काही आहे हे जीवन सेवेचं जीवन आहे, बाबांनी दिलेलं जीवन आहे, नवं जीवन आहे। आता माझ्यासाठी बाबा गिफ्ट घेऊन आलेला आहे आणि त्या गिफ्ट वरती माझा जन्मसिद्ध अधिकार है। मैं बाबा का बच्चा बन गया और उस गिफ्ट पर मेरा अधिकार हो गया, पक्का झालं। तो हमें अपने हाथ से उस अधिकार को ठुकराना नहीं है। हमें अधिकार मिल गया है, बाबा ने अधिकार दे दिया है। हमारा जन्म हुआ, हम ब्राह्मण बने, हमने कोर्स कर लिया, हमने बाबा को पहचान लिया। उस गिफ्ट पर हमारा अधिकार है कि आपल्याला विश्वाचं राज्य भेटणार आहे। तो निश्चय है तो निश्चित है, निश्चिंत स्थिति आपली ऑटोमेटिक येऊन जाईल। तो निश्चय बुद्धि आत्माओं के लिए यह निश्चित भावी है। निश्चित है ना, या कुछ चिंता है, पता नहीं मिलेगा या नहीं, कभी संकल्प आता है। बाबा म्हणताय असा संकल्प येतो का की बाबा तर म्हणतो पण मला भेटेल की नाही राजाई, अशी कशी राजाई भेटेल, असा संकल्प येतो का। राजाई कोणाला प्राप्त होणार आहे, ज्यांनी आपल्यामध्ये दिव्यता आणली, आपले मागचे पापकर्म नष्ट केले, आपल्यामध्ये ती श्रेष्ठता आणली, ती लेवल आणली, आपल्यामधले 7 गुण जागृत केले, त्या आधाराने सगळे गुण जागृत होऊन जाणार आहे। तो हमें ये पक्का होना चाहिए कि मैं दिव्य बनता जा रहा हूं और मुझे राजाई मिलने वाली है। बाबा म्हणतात याच्यामध्ये चिंताच नसली पाहिजे की मिलेगी या नहीं मिलेगी, बाबा तो कहता है, बाबा तो कहता रहता है, असं नाही। आपल्याला ती स्थिती बनवायची, ती स्थिती येणार आहे। बाबांनी रिझल्ट सांगितलेली आहे, आपल्याला डाऊट नाही घ्यायचा त्याच्यामध्ये। अगर ब्राह्मण है तो निश्चित है ब्राह्मण सो फरिश्ता, फरिश्ता सो देवता। जर तुमची ब्राह्मण स्थिती आहे तर बाबा म्हणतात हे निश्चित आहे की तुम्ही फरिश्ता बनणार आणि जे फरिश्ता स्थिती मध्ये पोहोचणार तेच देवता बनणार, हे निश्चित है, पक्का है। पक्का निश्चय है ना कि थोड़ी हलचल होती है, अचल अटल है। तो ऐसी गोल्डन गिफ्ट बाप ने आपको दी और आप क्या करेंगे, औरों को देंगे। अल्पकाल की गिफ्ट है तो अल्पकाल समाप्त होने पर गिफ्ट भी समाप्त हो जाती है, लेकिन यह अविनाशी गिफ्ट हर जन्म आपके साथ रहेगी। बाबा म्हणताय की कोणी कोणाला कोणतीही गिफ्ट दिली या दुनियेमध्ये अल्पकाळाची आहे। एखादी गिफ्ट कोणी एक दिवस वापरेल, कोणी एखादं वर्ष वापरेल, कोणी 10 वर्ष वापरेल, कोणी 20 वर्ष वापरेल। ती गिफ्ट दिलेली आहे तर आहे आपल्याकडे तर। आणि ज्यावेळेला शरीर सुटलं त्यावेळेला तर ती कोणतीही गिफ्ट असू द्या, 1000 बंगले, 1000 गाड्या दिलेल्या असू द्या, एका सेकंदामध्ये सगळं सोडून आत्मा निघून जाते। तर ती अल्पकाळाची गिफ्ट आहे। आणि बाबा जी गिफ्ट आपल्याला देतोय, जे सप्रेम भेट बाबा आपल्यासाठी घेऊन आलेला आहे, डायरेक्ट नवी दुनिया घेऊन आलेला आहे आपल्यासाठी, स्वर्ग घेऊन आलेला आहे, इतकी सुंदर दुनिया घेऊन आलेला आहे। ही गिफ्ट बाबा म्हणतात ये अविनाशी गिफ्ट है और जन्म जन्म आपके साथ रहेगी, हर जन्म में साथ में रहेगी। इतकी सुंदर गिफ्ट बाबा आपल्याला देतोय। इथं कितीही कोणीही काहीही देऊ द्या, ज्या सेकंदाला इथला आपला या शरीरामधला प्रवास संपला त्या सेकंदाला सगळं सोडून जायचं। लेकिन बाबा जो गिफ्ट हमें दे रहा है वो हमारे साथ में चलने वाली है। आप श्रेष्ठ आत्माओं का नया जन्म
अर्थात इस ब्राह्मण जन्म की श्रेष्ठ राशि है हर दिन मनाना, हर दिन उत्सव. तर जन्मपत्री जे असते, जन्मटिपण जे असतं, जन्मपत्रिका जी असते, जे ज्योतिषी काढतात, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं या वर्षामध्ये असं राहील, त्या वर्षामध्ये तसं राहील, या वर्षामध्ये विघ्न येणार, या वर्षामध्ये हे राहील, त्या वर्षामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात. तर आता बाबा आपली जन्मपत्रिका बघतोय. हम ब्राह्मण बन गए हैं, हमारा नया जन्म है, जो कुछ भी था पुराने जन्म के हिसाब से, जे काही असेल आपल्या जन्मपत्रिकेमध्ये, बाबा म्हणताय वो खत्म, क्योंकि वो जीवन ही खत्म हो गया. अभी तुम्हारा नया जन्म हुआ है, बाबा के पास हमारा जन्म हुआ है. आणि बाबा आता आपली जन्मपत्रिका सांगतोय. त्याच्यामध्ये राशी कोणती, कोणत्या राशीमध्ये आपण आहे. बाबा म्हणताय ये राशि कौन सी है, श्रेष्ठ राशि, हर दिन मनाना, हर दिन उत्सव. आपकी जन्मपत्री में लिखा हुआ है कि हर दिन सदा श्रेष्ठ से श्रेष्ठ होना है. आपल्या जन्मपत्रिकेमध्ये लिहिलेलं आहे की हर दिन सदा श्रेष्ठ से श्रेष्ठ होणं आहे. आपण उदास निराश स्थितीमध्ये राहून आपण त्यामध्ये जे लिहिलेलं त्याला खोटं नाही ठरवायचं. बाबा म्हणतात जन्म हुआ, मैंने लिख दिया तुम्हारी जन्मपत्री में कि अभी तुम्हारा हर दिन उमंग उत्साह है, हर दिन. म्हणून आपण उमंग उत्साहामध्ये राहिलेलो, रोज उमंग उत्साहामध्ये राहिलेलो आहे. म्हणून भारतामध्ये इतके उत्सव आहे, वेगवेगळे सण आहे, वेगवेगळ्या तिथीला वेगवेगळे सण जोडलेले, कधी चतुर्थी आहे, कधी पंचमी आहे, कधी सप्तमी आहे, कधी षष्ठी आहे, जोडलेले. हे काय यादगार कशाचे आहे. हम बाबा के बच्चे संगम युग में हर रोज उत्सव मनाते थे, हम बहुत आनंद में रहते थे. बाबा के बनने के बाद हमारे जीवन में खुशियां ही खुशियां थी. हम उदास निराश परेशान स्थिति में नहीं रहते थे. तो वो जो संगम युगी जीवन है 5000 साल पहले का, उसको हमें अभी रिपीट करना है. तो हर दिन श्रेष्ठ से श्रेष्ठ होना है. आप ब्राह्मणों की श्रेष्ठ राशि है ही सदा उड़ती कला की, सदा उड़ती कला की. ऐसे नहीं कि 2 दिन बहुत अच्छे और फिर 2 दिन के बाद थोड़ा फर्क होगा, मंगल अच्छा रहेगा, गुरुवार उससे अच्छा रहेगा, शुक्रवार फिर विघ्न आएगा. ऐसी राशि आपकी है क्या. जो हो रहा है वह भी अच्छा और जो होने वाला है वह और अच्छा. इसको कहते हैं ब्राह्मणों के उड़ती कला की राशि. ब्राह्मण जीवन की राशि बदल गई क्योंकि नया जन्म हुआ ना. तो इस वर्ष हर रोज अपनी श्रेष्ठ राशि देख प्रैक्टिकल में लाना. तो बाबा म्हणता है आपके ब्राह्मण जीवन की, ये अभी ब्राह्मण जीवन है, राशि बदल गई है, नया जन्म हुआ है. तो इसमें बाबा म्हणता है हर दिन अच्छे ते अच्छा होने वाला है. अच्छा आपल्या मान्यावरती आहे, आपल्या मान्यावरती आहे. आणि जे काही होतंय आता संगमयुगामध्ये, लास्ट जन्मामध्ये, आता हे आपले शेवटचे दिवस आहे, त्याच्यामध्ये जे काही होतंय प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण आहे. काहीही होऊ द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण आहे. तो इसलिए हमें ये नहीं सोचना मेरे साथ ऐसा क्यों हुआ, ऐसा नहीं होना चाहिए था, ऐसा होता तो अच्छा होता. बाबा म्हणताय हर दिन अच्छा, हर क्षण अच्छा, हर पल अच्छा. असं नाही की मंगळवारी खूप चांगलं वाटतंय, गुरुवारी थोडं बरं वाटतंय, अजून शुक्रवारी काहीतरी विघ्न आलं, शुक्रवारी बरोबर वाटत नाहीये, उदासी आली, निराशा आली, टेन्शन आलं, परेशान झाले. तो बाबा म्हणते ये राशि नहीं है तुम्हारी. अभी तुम्हारे जन्म की राशियां बदल गई है, तुम्हारा जीवन बदल गया है. आता जन्मपत्रिका नवी झालेली आहे. आता बाबांनी काय सांगितलं की ये जो नया जन्म हुआ है तो अभी हर रोज अपनी श्रेष्ठ राशि देख प्रॅक्टिकल में लाना. बाबा म्हणताय आता त्याला जीवनामध्ये उतरवा. मी तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये लिहून टाकलं कि हर पल आनंद में रहना है, हर पल खुश रहना है, उदास नहीं होना है, निराश नहीं होना है. लिहिलं बाबा म्हणतात तुमच्या पत्रिकेमध्ये. जन्मपत्रिका आता नवी झाली, त्याच्यामध्ये हे सगळं आलेलं आहे. आता तुम्ही फक्त त्याला प्रॅक्टिकलमध्ये आणायचं. जसं बाबा सांगतोय तशी आपली स्थिती आपल्याला बनवायची, तसेच व्हायब्रेशन, तशीच भावना, तसेच विचार आपले झाले पाहिजे. विशेष स्लोगन. सदा यही याद रखना कि सदा सफलता का विशेष साधन है हर सेकंड को, हर श्वास को, हर खजाने को सफल करना. सफल करना ही सफलता का आधार है. तर सफलता, दुनियेमध्ये सफलता काय की कोणाचं नाव झालं, मान मिळाला, एखादं पद मिळालं, शान आहे त्याची, त्याच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, खूप बंगले, खूप गाड्या आहे त्याच्याकडे,
सौंदर्य आहे, आरोग्य चांगलं आहे, खूप श्रेष्ठ स्थिती आहे, श्रेष्ठ लेवल आहे, अनेक कंपन्याचा मालक आहे, वेगवेगळे, त्याला म्हणतात सफलता दुनियेमध्ये. बाबांच्या हिशोबाने सफलता काय की तुम्ही प्रत्येक क्षणी आनंदात राहताय, प्रत्येक क्षणामध्ये आनंदाचा अनुभव करताय, प्रत्येक क्षणामध्ये तुमची आत्मिक स्थिती आहे आणि ती श्रेष्ठ स्थिती होत चाललेली आहे. आत्ताच या क्षणामध्ये जी स्थिती त्याच्यापेक्षा पुढच्या क्षणी चांगली स्थिती, तो ये है सफलता, ते आहे यशस्वी बनणं. तर त्याचं साधन काय, सफल होण्याचं साधन काय? हर सेकंद को, हर श्वास को, हर खजाने को सफल करणं. सफल करणं म्हणजे श्रेष्ठ कडे लावायचं, व्यर्थ जाऊ द्यायचं नाही. समय, श्वास आणि संकल्प. सफल करना ही सफलता का आधार है. किसी भी प्रकार की सफलता, चाहे संकल्प में, बोल में, कर्म में, संबंध संपर्क में, सर्व प्रकार की सफलता अनुभव करना चाहते हो तो सफल करते जाओ, व्यर्थ नहीं जाए. चाहे स्व के प्रति सफल करो, चाहे और आत्माओं के प्रति सफल करो, तो ऑटोमेटिकली सफलता की खुशी की अनुभूति करते रहेंगे. क्योंकि सफल करना अर्थात वर्तमान के लिए सफलता और भविष्य के लिए जमा करना है. तर बाबा म्हणताय सफल करते जाओ. हर श्वास, संकल्प, समय, हर सेकंद हमें सफल करना है. बोल में, कर्म में, संबंध संपर्क में सफलता का अनुभव होता रहे, व्यर्थ नहीं जाना चाहिए कुछ भी. तो हर सेकंद को काम में लगाओ, हर सेकंद का उपयोग कर लो. हर सेकंद बहुत महत्वपूर्ण है. कदम में पदम की कमाई अभी जमा हो सकती है. तो बाबा म्हणता है चाहे अपने प्रति सफल करो, चाहे और आत्माओं के प्रति सफल करो. म्हणजे एक तर स्वतःसाठी त्यामध्ये काहीतरी स्वपुरुषार्थ करा, स्वतःची उन्नती करण्यासाठी काही करा, नाही तर मग सेवा करा, पण वाया जाऊ देऊ नका. बाबा म्हणताय समय, श्वास, संकल्प. जितना इस जीवन में समय सफल करते हो, तो कनेक्शन बाबांनी सांगितलेलं आहे. जितना इस जीवन में समय सफल करते हो तो समय की सफलता के फलस्वरूप राज्य भाग्य का फुल पूरा समय राज्य अधिकारी बनते हो. इथं संगम युगामध्ये प्रत्येक क्षण जर आपण सफल करतोय, व्यर्थ नाही, आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये सेवा आहे किंवा जे काही करतोय त्याच्यामध्ये बाबांची आठवण आहे, तर आपण सफल करतोय. तर इथं जर आपण ती वेळ सफल करतोय तर बाबा म्हणतात त्याचं फळ काय मिळणार आहे तुम्हाला, त्याचं कनेक्शन कशाशी आहे. राज्य भाग्य का फुल पूरा समय राज्य अधिकारी बनते हो. तिथला राज्य अधिकार प्राप्त होईल आणि फुल समय म्हणजे स्टार्टिंग पासून मग सतयुगामध्ये संपूर्ण वेळ आणि त्रेतायुगामध्ये पण. तो यहाँ अगर समय सफल करते हैं तो वहां पर हम फुल समय के राज्य अधिकारी बनेंगे. मग दूसरा, हर श्वास सफल करते हो, इसके फलस्वरूप अनेक जन्म सदा स्वस्थ रहते हो. श्वास चालू आहे म्हणजे जीवन आहे. तर बाबा म्हणताय हर श्वास सफल करते हो, श्वासोश्वास त्याच्यामध्ये बाबांची आठवण आहे, चांगले व्हायब्रेशन मध्ये आपण राहतोय, चांगल्या स्थितीमध्ये, चांगली भावना आहे प्रत्येक श्वासाला, म्हणजे प्रत्येक सेकंदाला. तर बाबा म्हणताय उसका फल क्या मिलेगा तुम्हें, अनेक जन्म सदा स्वस्थ, अनेक जन्म निरोगी. आता प्रत्येक श्वासामध्ये बाबांची आठवण आहे, तर हे बाबा म्हणतात रेकॉर्डिंग होतीये, तुमची तब्येत चांगली राहील, अनेक जन्मापर्यंत तुमची तब्येत चांगली राहील. प्रत्येक श्वास सफल झाला पाहिजे. तो बाबा म्हणताय हर अनेक जन्म सदा स्वस्थ रहेंगे, कभी चलते चलते श्वास बंद नहीं होगा, हार्ट फेल नहीं होगा, एक गुना का 1000 गुना सफलता का अधिकार प्राप्त करते हो. इसी प्रकार से सर्व खजाने सफल करते रहते हो. इसमें भी विशेष ज्ञान का खजाना सफल करते हो. तर तसंच बाबा म्हणतात समय, श्वास आणि मग तिसरं आहे सर्व खजाने. जे खजाने बाबांनी आपल्याला दिलेले संगमयुगामध्ये, ज्ञान, गुण, शक्ती, त्यांना पण सफल करायचं आपल्याला. मग त्यामध्ये त्याचं कनेक्शन काय, इसमें भी विशेष ज्ञान का खजाना सफल करते हो. ज्ञान अर्थात समझ, इसके फलस्वरूप ऐसे समझदार बनते हो जहां भविष्य में
अनेक वजीरों की राय नहीं लेनी पड़ती, स्वयं ही समझदार बन राज्य भाग्य चलाते हो. तर ज्ञानाचा खजाना सफल करायचा आहे. तर त्याचा अर्थ काय आणि त्याचा परिणाम काय होतो? ज्ञान आपण वापरतोय, ही समजदारी जी बाबा आपल्याला देतोय ती समजदारी आपण वापरतोय, तर त्याचा परिणाम काय की बाबा म्हणताय भविष्यामध्ये अनेक वजीरांचा अनेक मंत्र्यांचा सल्ला तुम्हाला घ्यावा लागणार नाही. मंत्र्यांच्या सल्ल्याची गरज नाही. म्हणून सतयुग आणि त्रेतायुगामध्ये कोणत्याही राजाला मंत्रिमंडळ नाहीये, कारण सल्ल्याचीच गरज नाही. तो इतका हुशार राहील, इतकी समजदारी राहील त्याच्यामध्ये. आणि ती समजदारी का बरं? कारण संगम युगामध्ये आपण ज्ञान वापरतोय. ज्ञानाचा प्रत्येक पॉइंट आपल्या जीवनामध्ये आपण घेतोय. आपण चालती फिरती मुरली बनायचंय. तो ज्ञान अर्थात समझ, इसके फलस्वरूप ऐसे समझदार बनते हो जहां भविष्य में अनेक वजीरों की राय नहीं लेनी पड़ती, स्वयं ही समझदार बन राज्य भाग्य चलाते हो. दूसरा खजाना है सर्व शक्तियों का खजाना. एक ज्ञानाचा खजाना, दूसरा है सर्व शक्तिंचा खजाना. तो जितना शक्तियों के खजाने को कार्य में लगाते हो, सफल करते हो, उतना आपके भविष्य राज्य में कोई शक्ती की कमी नहीं होती. तर हे जे शक्तीचा खजाना आहे, सगळ्या शक्ती बाबा आपल्याला देतोय, ते आपण आपल्या जीवनामध्ये वापरतोय. शक्तिशाली स्थिती आपली आहे, आपल्यामध्ये सहनशक्ती आणलेली आहे, सामना करण्याची शक्ती आणलेली आहे, सहकार्य करण्याची शक्ती आणलेली आहे, निर्णय घेण्याची शक्ती आणलेली आपण आपल्या जीवनामध्ये आपण वापरतोय. तर बाबा म्हणतात तिथं तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये कुठल्याही शक्तीची कमी नाही पडणार. शक्तिशाली राजा तुम्ही बनाल. तो सर्व शक्तियां स्वतः ही अखंड, अटल, निर्विघ्न कार्य की सफलता का अनुभव कराती है. कोई शक्ति की कमी नहीं. धर्म सत्ता और राज्य सत्ता दोनों ही साथ साथ रहती है. असं नाही की कोणी गुरु राहील आणि तो सल्ला देईल राजाला. बाबा म्हणताय ते सगळं राजाच धार्मिक त्याचे चालचलन राहील, त्याच्या जीवनामध्ये धर्म असेल, त्याच्या धारणेमध्ये धर्म असेल, त्याच्यामध्ये दिव्यता असेल, त्याच्यामुळे त्याला धर्मगुरूची गरज नाही. राजाला सल्ला देणारे धर्मगुरू केव्हापासून आले? द्वापर युगापासून. की त्यांच्याकडे जाऊन ते सल्ला घ्यायचे की काय करू, याच्यामध्ये कसं माझं पुण्य जमा होईल किंवा माझ्याकडून पाप नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी मग ते धर्मगुरू आले. प्रत्येक राजा मग धर्मगुरूकडे जायचा. पण सतयुग आणि त्रेतायुगामध्ये बाबा म्हणतात तुमच्याच हातामध्ये सगळं राहील. का? कारण तुम्ही बाबा म्हणताय सगळ्या शक्ती इथं सफल करताय, ज्ञान इथं वापरताय, समजदार झालेले, आणि म्हणून तिथं तुम्ही संपूर्णपणे एकटेच सगळं काही सांभाळणार. तीसरा है सर्व गुणों का खजाना. इसके फलस्वरूप ऐसे गुणमूर्त बनते हो जो आज लास्ट समय में भी आपके जड़ चित्र का गायन सर्वगुण संपन्न देवता के रूप में हो रहा है. ऐसे हर खजाने की सफलता के फलस्वरूप का मनन करो. समझा, सफल करना और सफलता का अनुभव करते रहना. तर तिसरा खजाना आहे गुणांचा खजाना. तर गुणांचा खजाना सफल करायचा आहे म्हणजे गुण धारण करायचे आपल्याला. आपण गुणवान बनायचंय, अवगुणांचा त्याग करायचा आहे. त्याचा परिणाम काय होतो? बाबा म्हणतात तुमच्या लास्ट जन्मापर्यंत, शेवटच्या जन्मापर्यंत पण तुमच्या मूर्त्या बनवल्या जात आहे. अजून पण खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवल्या जात आहे, श्रेष्ठ मूर्त्या बनवल्या जात आहे, इतके खर्च करून मंदिर बनवलं जात आहे. कारण क्या है? हमने अपने अंदर गुणों की धारणा की थी, हम गुणवान बन गए थे. फिर संगम युग में हमने उनको सहयोग दिया था, शांति दी थी, सुख दिया था, और उसके फलस्वरूप हमारा सतयुगी जीवन बन गया था. फिर सतयुग में हमारा श्रेष्ठ दिव्य जीवन था, और उसकी यादगार, संगम युग की यादगार और सतयुग की यादगार के रूप में फिर द्वापर के बाद हमारे मंदिर बनना चालू होते हैं. तो बाबा म्हणता है तुमने अपने गुणों के खजाने को सफल किया है, इसलिए मंदिरों में आज भी तुम्हारी मूर्तियां बनाई जा रही है और आपका गायन हो रहा है सर्वगुण संपन्न देवता के रूप में. तर ते बनायचं कुठे? इथंच. ती तयारी सगळी इथंच. आपले प्रॅक्टिकल जीवन इथंच आपल्याला बनवायचंय. त्याचं कनेक्शन बाबांनी त्या नव्या दुनियेशी सांगितलेलं आहे. कसं आहे? स्नेह की निशानी है, जो स्नेही को प्रिय वह स्नेह करने वाले को भी प्रिय हो. तो ब्रह्मा बाप का स्नेह किससे रहा? जर ब्रह्मा बाबांवरती आपलं प्रेम आहे, ब्रह्मा बाबाचं जीवन आपल्याला प्रिय आहे, ब्रह्मा बाबांकडून आपण प्रेरणा घेतोय, तर
त्याची निशाणी काय, की आपल्याला ब्रह्मबाबांविषयी खूप आपुलकी आहे. ब्रह्मबाबा आपला आहे, आपला मोठा भाऊ आहे, आपला अलौकिक पिता आहे, तर प्रेम आहे, तर त्याची निशाणी काय. बाबा म्हणतात उसका सबसे ज्यादा प्यार किससे रहा, ब्रह्मा बाप का सबसे ज्यादा प्यार किससे रहा, मुरली से. सबसे ज्यादा एक दिवस सुद्धा मिस नाही केली बाबांनी मुरली. एक दिवस सुद्धा असं नाही झालं की बाबांचा रथ वापरला नाही शिवबाबांनी किंवा ब्रह्मबाबांनी त्या मुरलीसाठी आपला रथ दिला नाही आणि त्यांनी त्या मुरलीवरती मुरली चालवण्यासाठी मनन चिंतन केलं नाही, असा एकही दिवस नाही. तो अगर हमारा ब्रह्मा बाप से प्यार है तो उनका जिससे प्यार है उससे हमारा प्यार होना चाहिए. तो ब्रह्मा बाप का किससे प्यार रहा, मुरली से. सबसे ज्यादा प्यार मुरली से रहा ना, तब तो मुरलीधर बना. तो मुरलीधर कौन बना, ब्रह्मा बाबा हमारा मुरलीधर है. भविष्य में भी इसीलिए मुरलीधर बना. मुरली से प्यार रहा तो भविष्य श्री कृष्ण के रूप में भी मुरली निशानी दिखाते हैं. त्यांनी ती वाजणारी मुरली दिली त्याच्या हातामध्ये, श्रीकृष्णाच्या हातामध्ये, क्योंकि वो तयार हुई हुई आत्मा है. श्रीकृष्ण तयार झालेला आहे, तो त्याच्या जीवनामध्ये संगीतच आहे आणि म्हणून त्याच्याकडे ती मुरली दाखवलेली आहे. पण ती मुरली कोणती आहे, ओरिजिनल हे ज्ञान मुरली आहे. आणि या ज्ञान मुरलीचा परिणाम आहे श्रीकृष्ण तो बनला, श्रीकृष्ण बनला, ब्रह्मा बाबा श्रीकृष्ण बनला. और क्यों बना, क्योंकि उनका मुरली से सबसे ज्यादा प्यार था. क्योंकि बाबा हमें जो तैयार करता है उसका आधार ही है मुरली. तो इसलिए, और कौन सी मुरली, जो क्लास में मुरली चलती है, ऑनलाईन मुरली नाही. ऑनलाईन मुरलीची सवय बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच शहरामध्ये पण सवय लागलेली लोकांना कोरोनामुळे, की आता घरी बसून पण ऐकता येतं, इकडची मुरली ऐकता येते, तिकडची मुरली ऐकता येते. पण बाबांनी जो क्लास ठेवलेला असतो त्याच्यामध्ये संघटनमध्ये मुरली ऐकल्यामुळे फरक पडतो, कारण आपण आत्मिक भानामध्ये येऊन ती मुरली ऐकत असतो. घरी मुरली ऐकणं शरीर भान असतं, इकडून आवाज येईल, तिकडचं काही चालेल, तिकडचं काम आठवेल, कोणीतरी आवाज देईल, कोणीतरी घरामध्ये येईल, तर ते होत नाही. आणि सगळेजण असतात त्यावेळेला सगळ्यांचे व्हायब्रेशन बाबांशी कनेक्शन असतं, त्या व्हायब्रेशन बाबांशी जोडले गेले असल्यामुळे व्हायब्रेशन खूप सुंदर होतं, वातावरण खूप सुंदर बनतं. आणि अशा वातावरणामध्ये मुरली ऐकल्याचा फायदा आहे. म्हणून मुरलीवरती आणि मुरली बाबांनी जो निमित्त क्लास ठेवलेला त्या क्लासवरती पण आपलं विशेष प्रेम पाहिजे. ये मुरली से प्यार रहा तो भविष्य श्री कृष्ण रूप में मुरली निशानी दिखाते हैं. तो जिससे बाप का प्यार रहा उससे प्यार रहना, यह है प्यार की निशानी. सिर्फ कहने वाले नहीं, ब्रह्मा बाप बहुत प्यारा था भी और है भी, लेकिन निशानी जिससे ब्रह्मा बाप का प्यार रहा अब भी है, उससे प्यार सदा दिखाई दे. तो ब्रह्मा बाबा से प्यार है, ब्रह्मा बाबा प्यार करने लायक है, बहुत श्रेष्ठ है, बहुत दिव्य आत्मा है. तो धारणा उनके जीवन में बहुत सारी धारणाएं, जो बाबा ने बताई वो सारी धारणाएं उनके जीवन में थी. तो वो प्यार करने लायक है, उससे हमारा स्नेह जुड़ सकता है. किती श्रेष्ठ आत्मा आहे, बाबांनी किती सुंदर जीवन यांचं बनवलं, यांनी किती चांगला पुरुषार्थ केला. ही स्नेहयुक्त भावना तर आपली त्यांच्याविषयी आहेच. तर बाबा म्हणतात जर ती भावना आहे तर ती प्रॅक्टिकल मध्ये दिसली पाहिजे, की त्यांचं कशावरती प्रेम होतं, मग त्यांना काय आवडतं तर ते तुम्हाला आवडलं पाहिजे. त्यांना मुरली सगळ्यात जास्त आवडायची. तो इसको कहेंगे ब्रह्मा बाप के प्यारे, नहीं तो कहेंगे नंबरवार प्यारे. जिस ब्रह्मा का जिससे प्यार था उससे अगर हमें प्यार है तो बाबा म्हणता है उसको कहेंगे ब्रह्मा बाप के प्यारे, नहीं तो फिर नंबरवार है. नंबर 1 नहीं कहेंगे, नंबरवार कहेंगे. बाप के प्यार की निशानियां प्रैक्टिकल में दिखाना, यही मनाना है, जिसको दूसरे शब्दों में कहते हो बाप समान बनना. इथं ब्रह्माबाबांसारखं बनायचंय, ब्रह्माबाबांसारखं आपलं जीवन आपण बनवू तर मग शिवबाबासारखे आपण बनून जाऊ. जो भी कर्म करो, विशेष अंडरलाइन करो कि कर्म के पहले, बोल के पहले, संकल्प के पहले चेक करो कि यह ब्रह्मा बाप समान है, यह प्यार की निशानी है. फिर संकल्प को स्वरूप में लाओ. तर कोणतंही कर्म करता त्याच्या आधी पक्क करा, चेक करा की मी जे कर्म करतोय, मी जे बोलतोय, माझ्या मनामध्ये जो संकल्प आला, ब्रह्माबाबांचं तसंच झालं असतं का, तसंच त्यांनी विचार केला असता का, तसंच बोलले असते का त्या परिस्थितीमध्ये, तसंच कर्म त्यांनी केलं असतं का. बाबा म्हणतात जर तुम्ही अशी चेकिंग करत राहाल
ब्रह्माबाबांना आपल्या जागेवरती ठेवून बघाल की ब्रह्मा असता तर काय केलं असतं, तर वो है प्यार की निशानी. वो जो करते थे हमें लगता है कि बाबा ने ये किया होता, वही हमें करना है. तो पहले चेक करो, फिर बाबा म्हणते हैं संकल्प को स्वरूप में लाओ, बोल को मुख से बोलो, कर्म को कर्मेंद्रियन से करो. पहले चेक करा, पहले चेक करो फिर प्रैक्टिकल करो. ऐसे नहीं कि सोचा तो नहीं था लेकिन हो गया, नहीं. ब्रह्मा बाप की विशेषता विशेष यही है, जो सोचा वह किया, जो कहा वह किया. तर ब्रह्माबाबांची कथनी आणि करणी एकच होती. आणि जो विचार मनामध्ये आला तो विचार असा व्यर्थ यायचा नहीं कि जो करना है वही उस टाइप का विचार उनके मन में आता था, वैसे ही सोचते थे और वैसा ही करते थे. तर तसं आपल्याला करायचंय. चाहे नया ज्ञान होने के कारण ऑपोजिशन कितनी भी रही, लेकिन अपने स्वमान की स्मृति से, बाप के साथ की समर्थी से और दृढ़ता निश्चय के शस्त्रों से, शक्ति से अपनी पोझिशन की सीट पर सदा अचल अडोल रहे. नवीन ज्ञान होतं, सगळ्यांसाठी नवं होतं, म्हणून विरोध पण होता. पण तो तेवढा विरोध असताना सुद्धा ब्रह्माबाबांनी आपला स्वमान जागृत ठेवला. मैं किसका हूं, कौन हूं और कौन कराने वाला है. मैं बाबा का बच्चा हूं, मैं निमित्त हूं, करण करावनहार बाबा है. हे त्यांच्या मनामध्ये जे पक्क होतं, त्यामुळे बाबा म्हणतात त्यांनी कधीही आपली स्थिती अपसेट नाही होऊन दिली. त्यांना जो विरोध झाला आणि त्यांना जसं सामना करावा लागला, ते तर आपल्या समोर काहीच नाहीये, 2-5% सुद्धा नाहीये. आपल्या घरातून असो, नातेवाईकाकडे असो, काही बोलतात आपल्याला ज्ञानाविषयी, तर आपल्याला तर काहीच विरोध नाहीये. ब्रह्माबाबांना सगळ्या समाजाकडून विरोध झाला, त्यांच्या समाजाकडून विरोध झाला, त्यांचे जे जवळपासचे होते त्यांच्याकडून विरोध झाला, दुनियेमधून विरोध सुरू झाला. पण ब्रह्माबाबा अचल अडोल स्थितीमध्ये. त्यांना माहिती है कि परमात्मा कार्य करा रहा है मेरे द्वारा, और ये कार्य सफल होना ही है. ये कलयुग समाप्त होने पर है और सतयुग मुझे लाना है. मैं निमित्त हूं, मैं सबसे बड़ा निमित्त हूं. ही त्यांची स्थिती राहिली आणि त्यामुळे ते कधी अपसेट नाही झाले, कधी परेशान नाही झाले. आपली पण ती स्थिती पाहिजे. आपल्या जीवनामध्ये किती प्रॉब्लेम येऊ द्या, किती संकट येऊ द्या, कोणते आपल्या धारणेविषयी कोणी काही बोलू द्या, आपल्याला पक्क करायचंय कि मैं सतयुग लाने के निमित्त हूं. मुझे सतयुग लाना है, मुझे नवयुग लाना है, मेरा नया जीवन बनाना है और नए जीवन के आधार से मुझे नया युग लाना ही है. हे पक्का असलं तर कोणी काही बोललं तर काहीच फरक नाही पडत. और बाबा करा रहा है, हमने भगवान का हाथ पकड़ा है. तो जहां पोझिशन है वहां ऑपोजिशन क्या करेगी. आपली स्थिती चांगली आहे, किती विरोध होऊ द्या, बाबा म्हणते काही फरक नाही पडणार. ऑपोजिशन पोझिशन को दृढ बनाती है, हिलाती नहीं और दृढ बनाती है. बाबा म्हणताय विरोध झाला तर अजून तुम्ही पक्के व्हायला पाहिजे, अजून पक्कापणा यायला पाहिजे. कोणत्या गोष्टीचा विरोध झाला तर अजून आपल्यामध्ये अजून असं पक्क झालं पाहिजे, नाही मुझे तो और भी करके ही दिखाना है. अभी आता मला तर करूनच दाखवायचंय, आता मी कशी योग्य आहे हे मला करूनच दाखवायचंय, हे सिद्धच करायचंय मला, असं बाबा म्हणताय. विरोध होऊ द्या, विरोध चांगल्यासाठी आहे की तुम्ही अजून पक्के बनत चालता आतमधून. जिसका प्रैक्टिकल विजयी बनने का सबूत स्वयं आप हो और साथ साथ चारों ओर की सेवा का सबूत है. बाबा विरोध झाला तर कसं हा यज्ञ कसा पक्का होत गेला आणि आज सगळ्या संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे. विरोध नसता झाला तर इतके पक्के नसते झाले भाई बहिणी. तर त्याला पण बाबा पॉझिटिव्ह बघतोय की हा विरोध झाला म्हणूनच हा यज्ञ इतका वाढलेला आहे. तो जो पहले कहते थे कि यह धमाल करने वाले हैं, अब कहते कमाल करके दिखाई है. तो यह कैसे हुआ. ऑपोजिशन को श्रेष्ठ पोझिशन से समाप्त कर दिया. बच्चांची श्रेष्ठ स्थिती आणि त्यामुळे विरोध समाप्त झाला. आता सगळीकडे स्वीकारलं जाते की हे जे सांगतायत ते योग्य आहे. हे ब्रह्मकुमारीचं जे ज्ञान आहे हे श्रेष्ठ ज्ञान आहे. सगळे मान्य करायला लागलेले. का. कारण आपली स्थिती चांगली होत गेली, बच्चांची स्थिती चांगली होत गेली. आपल्या दादींनी खूप सुंदर स्थितीमध्ये राहून दाखवलं, ती श्रेष्ठता आपल्या जीवनामध्ये आणली. आपले वरिष्ठ भाई बहिणी त्यांनी ती पोझिशन दाखवून दिली की कसं हे ज्ञान किती सुंदर बनवतं मनुष्याला, जीवन किती सुंदर बनतं आणि या ज्ञानाचा किती सुंदर परिणाम होतो. हे लाखो भाई बहिणी जे जुडले त्याचा परिणाम असा झाला की दुनियेमध्ये सगळ्यांनी हे मान्य केलं की यांचं ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. सगळ्या जगामध्ये हे मान्य केलं जातं आता की यांच्या इतकं ज्ञान कोणाकडेही नाहीये, यांच्या इतकं सुंदर ज्ञान कोणाकडेही नाहीये. तो बाबा म्हणताय पोझिशन से ऑपोजिशन को
समाप्त कर दिया। तो अब क्या करेंगे? जैसे ब्रह्मा बाप ने निश्चय के आधार पर, रूहानी निश्चय के आधार पर निश्चित भावी के ज्ञाता बन सेकंड में सब सफल कर दिया, अपने लिए नहीं रखा, सफल किया, जिसका प्रत्यक्ष सबूत देखा कि अंतिम दिन तक तन से पत्र व्यवहार द्वारा सेवा की, मुख से महावाक्य उच्चारण किए, अंतिम दिवस भी समय संकल्प शरीर को सफल किया, शेवटच्या क्षणापर्यंत ब्रह्माबाबांनी आपलं जीवन सफल केलं। शेवटच्या क्षण, त्या दिवशी सगळ्या पत्रांना उत्तरं दिली, 18 जानेवारीच्या दिवशी सकाळपासून। पहिल्या दिवशी प्रकाशमणी दादींना सगळं दाखवलं, ये ऐसा है, ये ऐसा है, यहाँ का कार्य ऐसे चलता है, यहाँ का कार्य ऐसे चलता है, तुम्हें संभालना है, सगळं दाखवलं। नंतर मग मुरली चालवली संध्याकाळी रात्री, आणि मुरली चालवून नंतर गेले रूम मध्ये, दादींच्या हातामध्ये हात दिला, दादींच्या हातामध्ये शक्ती ट्रान्सफर करून गेले। जातानाचा सेकंद सुद्धा सफल केला, जाताना सुद्धा दादींना सगळ्या शक्ती देऊन गेले, ते ट्रान्सफर करून गेले। तो ऐसे ही बाबा म्हणताय, तुम्हें भी हर समय, हर श्वास, हर संकल्प अपना सफल करना है, काही व्यर्थ नाही गेलं पाहिजे, एक एक सेकंदामध्ये कमाई आपली। तो स्नेह की निशानी है सफल करना, सफल करने का अर्थ ही है श्रेष्ठ तरफ लगाना। तो जब सफलता का लक्ष्य रखेंगे तो व्यर्थ स्वतः ही खत्म हो जाएगा। त्याच्यामध्ये तुम्ही काय श्रेष्ठ करता येईल आपल्याला ते जर तुम्ही बघत राहाल, त्या हिशोबानेच तुमचं चालेल सगळं, व्यवहार, बोलणं, चालणं, व्यर्थ ऑटोमॅटिक संपून जाईल। व्यर्थ समाप्त करायला मेहनत नहीं घ्यावी लागणार की ये नहीं करना, ये नहीं करना, ऐसा नहीं करना, वैसा नहीं करना है। बाबा ने जो कहा है वो करना है, जो नहीं करना ऑटोमेटिक खत्म होता जाएगा। तो जैसे रोशनी से अंधकार स्वतः ही खत्म हो जाता है, अंधार आहे, लाईट लावलं, उजेड येऊन जाईल। अंधार संपवण्याची मेहनत नहीं करायची, लाईट लावायचा है। अगर यही सोचते रहो कि अंधकार को निकालो तो टाइम भी वेस्ट, मेहनत भी वेस्ट। किती प्रयत्न केला, अंधार निघून जायला पाहिजे, तो तसा नहीं निघणार। एक तो सूर्य उजाडावं लागेल किंवा लाईट लावावं लागेल, ऐसे नहीं निकल जाएगा अंधकार। तो बाबा म्हणते अगर अंधकार को निकालने का प्रयत्न करोगे तो टाइम भी वेस्ट हो जाएगा और मेहनत भी वेस्ट हो जाएगी, काय उपयोग आहे त्याचा। तर तसं बाबा म्हणते व्यर्थला समाप्त नका करत बसू, मी जे सांगतोय ते करा, व्यर्थ ऑटोमेटिक संपून जाईल। ऐसी मेहनत नहीं करो, आज क्रोध आ गया, आज लोभ आ गया, आज व्यर्थ सुन लिया, बोल दिया, आज व्यर्थ हो गया, इसको सोचते सोचते, मेहनत करते दिल शिकस्त हो जाएंगे। लेकिन सफल करना है, इस लक्ष्य से व्यर्थ स्वतः ही खत्म हो जाएगा। तो बाबा म्हणताय कधी कधी असं झालं, थोडी गडबड स्थिती झाली, त्याच्यावरती विचार नका करत बसू, झालं, पक्क करा मनामध्ये की मुझे हर क्षण को सफल करना है। त्या ऑटोमॅटिक बाबा म्हणतात तुम्हाला क्रोधही येणार नाही, लोभही राहणार नाही तुमच्या बुद्धीमध्ये, मनामध्ये। व्यर्थ ही ऑटोमॅटिक समाप्त होऊन जाईल, व्यर्थ बोलणं समाप्त होऊन जाईल, व्यर्थ विचार करणं समाप्त होऊन जाईल। लक्ष्य काय ठेवायचंय, मुझे हर पल को सफल करना है, हर पल को सफल करना है। पक्क जर राहील आपलं की आपण कमाई काय केली या सेकंदामध्ये, आपण गमवत तर नाहीये, आपण या सेकंदामध्ये काय कमाई केली हे चेक करत राहायचंय, स्वतःला समजवत राहायचंय की अभी कमाई करने का समय है और ये कमाई 5000 साल साथ में चलने वाली है। तो सफल करना है, इस लक्ष्य से व्यर्थ स्वतः ही खत्म हो जाएगा। यह सफल का लक्ष्य रखना मानो रोशनी करना है। तर लाईट लावायचं, कोणता लाईट लावायचं मध्ये, बाबा म्हणतात सफल करने का लक्ष्य रखना, पक्क करायचंय मुझे हर पल को सफल करना। हे लाईट लावल्यासारखे, व्यर्थचा अंधकार ऑटोमॅटिक समाप्त। समझा, बाप दादा भी देखेंगे कि नंबर 1 प्यारे बनते हैं या नंबर वार प्यारे बनते हैं। सभी नंबर 1 बनेंगे, नंबर 1 बनेंगे। नंबर 1 कहना बहुत सहज है, लेकिन लक्ष्य दृढ़ है तो लक्षण अवश्य आते हैं। लक्ष्य लक्षण को खींचता है। तर बाबा म्हणतात नंबर 1 बनणं खूप मोठी मंजिल वाटेल की मला नंबर 1 बनायचंय, मला ब्रह्मबाबांसारखं बनायचंय। पण बाबा म्हणतात ते जर लक्ष्य ठेवाल, तुम्ही उद्देश ठेवाल की मला तसं बनायचंच आहे, तर लक्षणं पण यायला लागतील, ऑटोमेटिक यायला लगतील। ये लक्ष्य अगर सामने रखेंगे, हम ब्रह्मा बाबा जैसा मुझे संगमयुगी जीवन बनाना है, फिर मैं लक्ष्मी नारायण जैसा बनूंगा नई दुनिया में। तर हे हा जर उद्देश मनामध्ये राहील तर लक्षणं ऑटोमेटिक यायला लगतील, मुझे वैसा बनना है।
हे पक्क करायचंय. लक्ष्य लक्षण को खींचता है. एकदा तो उद्देश बुद्धीमध्ये आपण पक्का केला, लक्षण खेचून येतील, आकर्षित होतील. अब आपस में प्लान बनाना, सोचना. बाप दादा खुश है. अगर सब नंबर 1 बन जाए तो बहुत खुश है. फर्स्ट डिवीजन तो लंबा चौड़ा है, बन सकते हो. एक नंबर तर आहे ब्रह्मा बाबा, मम्मा आहे, पण फर्स्ट डिव्हिजन प्रथम श्रेणीमध्ये तर खूप येतात. प्रथम श्रेणीमध्ये तर तुम्ही येऊ शकता, त्यांच्यासारखे त्यांच्या समांतर बनू शकता, जवळपास तर पोहोचू शकता, बन सकते हो. फर्स्ट डिवीजन में सब फर्स्ट होते. तो नए वर्ष की यह मुबारक हो कि सभी नंबर 1 बनेंगे. व्यर्थ पर वीन करेंगे तो 1 आएंगे. व्यर्थ पर वीन करेंगे म्हणजे व्यर्थवरती विजय मिळवाल तर बाबा म्हणतात 1 आएंगे, 1 नंबर, 1 नंबर में आ जाएंगे. व्यर्थ पर वीन नहीं करेंगे तो 1 नहीं बनेंगे. अभी भी व्यर्थ का खाता है, किसका संकल्प में, किसका बोल में, किसका संबंध संपर्क में. होते कोणाचं कशामध्ये, कोणाचं कशामध्ये वेस्ट जाते, त्याच्यावरती आपण आपली चेकिंग करायची. अभी पूरा खाता खत्म नहीं हुआ है, इसलिए कभी कभी निकल आता है, लेकिन लक्ष्य अपनी मंजिल को अवश्य प्राप्त कराता है. बाबा म्हणते भलेही होत असेल थोडंफार वेस्ट, आता व्यर्थ होत असेल, पण एकदा तुम्ही लक्ष्य ठेवलं, अपनी मंजिल बुद्धि में रखी कि मुझे ब्रह्मा बाप जैसा बनना ही है, ये अगर बुद्धि में रहेगा तो बाबा म्हणता है कि लक्ष्य अपनी मंजिल को अवश्य प्राप्त कराता है. त्या मंजिलवरती तुम्ही नक्की पोहोचाल. मनामध्ये पक्क ठेवा, मुझे वैसा बन. आता थोडंफार व्यर्थ जात असेल बाबा ते पण समाप्त होऊन जाईल. व्यर्थ को स्टॉप कहा और स्टॉप हो जाए. बाबा म्हणतात व्यर्थ आलं येऊ शकतं, व्यर्थ आलं त्याला ताबडतोब स्टॉप. आपण एक शब्द पकडून घ्यायचा आहे, स्टॉप. खूप मस्त शब्द इंग्लिशचा, स्टॉप. ते थांबून जाईल. आदेश द्यायचा आहे, आपण मालक आहे, आपण आदेश द्यायचा आहे. व्यर्थ बोलणं व्हायला लागलं, स्टॉप. काहीतरी व्यर्थ विचार यायला लागला, कोणाविषयी काहीतरी रागाची क्रोधाची भावना यायला लागली, स्टॉप. ऑटोमॅटिक ती ताकद आपल्यामध्ये येत जाईल. प्रॅक्टिस करत चालायचं. लगेच नाही झालं, आता समजा ब्रेक अर्जंट नसेल गाडीचा तर थोड्या वेळानंतर ब्रेक लागतो, आणि जर अर्जंट ब्रेक असेल तर लगेच स्टॉप होऊन जाईल. तर ते आपण प्रॅक्टिस केली तर तो ब्रेक पण आपला सुधरत जाईल. स्टॉप म्हटल्यावर लगेच स्टॉप होऊन जाईल. थोडं पहिले सुरुवातीला वेळ लागू शकतो, पुन्हा एखादा दुसरा संकल्प येईल, अजून तिसरा संकल्प येईल, पण आपण पुन्हा तो ब्रेक लावायचा प्रयत्न करायचा. आणि मग एकदा ती प्रॅक्टिस झाली, स्टॉप म्हटल्यावर स्टॉप, लगेच एकाच सेकंदामध्ये स्टॉप. तो जब स्टॉप करने की शक्ति आएगी तो जो पुराने खाते का स्टॉक है वह खत्म हो जाएगा. जेव्हा ही ताकद येऊन जाईल, बाबा जुनं जे तुमचं व्यर्थचं खातं आहे ते पण, त्याचं जो स्टॉक तुम्ही जमा करून ठेवलेलं इथं ते पण समाप्त होत जाईल. इतनी शक्ति हो. परमात्मा सिद्धि है. रिद्धि सिद्धि वाले अल्पकाल का चमत्कार दिखाते हैं और आप परमात्मा सिद्धि वाले विधि द्वारा सिद्धि को प्राप्त कराने वाले हो. तर दुनियेमध्ये रिद्धी सिद्धी वाले, मंत्र तंत्र वाले, त्यांच्याकडे अल्पकाळाचा चमत्कार आहे, पण तुमच्याकडे काय. बाबा म्हणतात तुम्हारे पास परमात्मा सिद्धी है. इतके सर्व शक्तिवान परमात्मा तुमच्या सोबत आहे, तुम्ही काय नाही करू शकत. तो परमात्मा सिद्धि वाली आत्मा है. तुम्हारी सिद्धि क्या है. स्टॉप कहा, स्टॉप हो जाए. आपल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्यामधून व्यर्थ जर निघून गेलं तर शक्ती जमा व्हायचंच काम राहील, गुण जमा व्हायचंच काम राहील. तो उसके लिए बाबा म्हणते ये ताकद आना जरूरी है. स्टॉप कहा, स्टॉप हो जाए. कारण ते व्यर्थ तर आपली ताकद नष्ट करत असतं, एनर्जी घालवत असतं, आणि त्या व्यर्थमधून दुसरं व्यर्थ जन्म घेतं, तिसरं व्यर्थ जन्म घेतं. म्हणून बाबा हे खूप आवश्यक आहे स्टॉप करणं. तो परमात्मा सिद्धि क्या नहीं कर सकती. स्टॉप सोचा और स्टॉप हुआ. इतनी शक्ति है. या स्टॉप कहने के बाद भी 1-2 दिन भी लग जाते हैं, तो 1 घंटा 10 घंटा भी लग जाता है. स्टॉप तो स्टॉप. तो यही निशानी बाप को देनी है. तर बाबा म्हणता है ऐसा नहीं की आपण सांगितलं, समजवलं मन बुद्धीला स्टॉप करायला, आणि तरी चाललंच आहे, व्यर्थ येतच आहे, काहीतरी गडबड चाललेलीच आहे. मग 1 दिवस लागतो, कधी कधी 2 दिवस लागतो. स्टॉप म्हटल्यावर सुद्धा वेळ लागतो ती जाणीव व्हायला की आपल्याला नाही, असा विचार नाही करायचा आहे कधी कधी. तो बाबा म्हणता ऐसा होता है कभी कभी 1 दिन लगता है, कभी 1 घंटा लगता है, या कभी 10 घंटे लगते हैं. वो नहीं. बाबा म्हणता है स्टॉप सोचा और स्टॉप हुआ.
म्हणजे सेकंदापेक्षाही कमी वेळ नाही, स्टॉप. त्याच सेकंदाच्याही अंशामध्ये समाप्त झालं पाहिजे. ते थोडंसं आपल्याला लक्षात येऊन जातं की हे व्यर्थ आ रहा है भाई, हे चुकीचं आहे, बाबांनी नाही सांगितलेलं आहे. सोचा और स्टॉप, सोचा और स्टॉप. स्वतःला हे समजवायचंय की लगेच थांबायचंय, लगेच तो संकल्प थांबवायचा आहे. बोलणं निघणार असेल काहीतरी मुखातून, त्याच्यामुळे गडबड होणार असेल, स्टॉप. किती मोठ्या व्यर्थापासून वाचू आपण पुढच्या. तो समझा, सेवा की सफलता व प्रत्यक्षता तो ड्रामा अनुसार बढ़ती जाएगी, बढ़ रही है. अभी पहले आप निमंत्रण देते थे, अभी वे आपको निमंत्रण देते हैं. तो सेवा की सफलता की प्रत्यक्षता हो रही है ना. आप लोगों को कोई स्टेज मिलने की या डिग्री मिलने की आवश्यकता नहीं है, लेकिन यह सेवा की प्रत्यक्षता है. भगवान की डिग्री के आगे यह डिग्री क्या है. उदयपुर विश्वविद्यालय ने दादी जी को मानद डॉक्टरेट की डिग्री दी है, लेकिन यह भी प्रत्यक्षता का साधन है. साधन द्वारा सेवा की प्रत्यक्षता हो रही है. बनी बनाई स्टेज मिलनी ही है, वह भी दिन आना ही है जो यह धर्म नेताएं भी आपको आमंत्रित करके चीफ गेस्ट आपको ही बनाएंगे. अभी थोड़ा बाहर की रूपरेखा में उनको रखना पड़ता है, लेकिन अंदर में महसूस करते हैं कि इन पवित्र आत्माओं को सीट मिलनी चाहिए. राजनेता तो कह भी देते हैं कि आपको चीफ गेस्ट बनाते हो, हमको चीफ गेस्ट बनाते हो, यह तो आप ही बनते तो बेहतर होता. लेकिन ड्रामा में नाम उन्हों का, काम आपका हो जाता है. तर बाबा म्हणताय आता सफलता कशी होत चाललेली आहे की पहिले आपल्याला बोलवावं लागायचं, आमंत्रण देऊन देऊन बोलवावं लागायचं, जबरदस्तीने बोलवावं लागायचं. पण आता अशी परिस्थिती झालेली की त्यांचे प्रोग्राम असतात आणि ब्रह्मकुमारीजला निमंत्रण असतं, त्याच्यामध्ये मेन बनवलेलं असतं तिथलं. तो बाबा म्हणतात ही सारी सफलता आहे. आणि येऊन दादींना डिग्री देतात वेगवेगळ्या प्रकारे. पहिले खूप मेहनत असायची, समजवण्यासाठी ही थोडंसं आपला परिचय देण्यासाठी मेहनत असायची. आता ते येऊन डिग्र्या देऊन जात आहे जबरदस्तीने की तुम्ही तत्वज्ञानाचे मास्टर आहे, तुमच्याकडे खूप मोठं तत्वज्ञान आहे. त्या हिशोबाने ते डिग्र्या देऊन जातात दादींना, वरिष्ठ भाईंना. तो बाबा म्हणतात ये सारी सफलता है. अगर नाव और खिवैया मजबूत हो तो कोई भी तूफान आगे बढ़ने का साधन बन जाता है, तूफान भी तोहफा बन जाता है. इसलिए यह बीच बीच में बाई प्लॉट्स होते रहते हैं, लेकिन अटल भावी निश्चित है. इतना निश्चय है. या थोड़ा कभी नीचे ऊपर देखते हो तो घबरा जाते हो, पता नहीं कैसे होगा, कब होगा, क्वेश्चन मार्क आता है. यह तूफान ही तोहफा बनेगा. समझा, इसको कहा जाता है निश्चय बुद्धि विजयी. सिर्फ फॉलो फादर. तर बाबा म्हणताय नाव आणि त्या नावाला चालवणारा खिवैया जर मजबूत असेल तर कितीही तुफान येऊ द्या, ती नाव डुबणार नाही. हलणार डुलणार पण डुबणार नाही, हे पक्क आहे. तर बाबा म्हणताय तुमच्या जीवनामध्येही काही प्रॉब्लेम येतात, काही संकट येतात, काही परिस्थिती येते, तर बाबा म्हणताय वो जो तूफान है, वो जो प्रॉब्लम है, वो तुम्हारे लिए तोहफा बन जाता है. क्यों? क्योंकि हम उसमें अपनी शक्ती बढ़ा लेते. जर आपण बाबांवरचा विश्वास त्यावेळेला ढळू नाही दिला, ड्राम्यावरचा विश्वास जर पक्का असेल मनामध्ये, तर कोणत्याही परिस्थितीला आपण तोंड देऊ शकतो आणि बाबा त्या परिस्थितीतून बाहेर काढतो आपल्याला. जर आपली स्थिती आपण चांगली ठेवली तर बाबा पण आपल्याला मदत करतो. जर आपली स्थितीच आपण बिघडवून घेतली तर बाबांशी कनेक्शन तुटून जातं. स्थिती चांगली असेल, बाबांवरती निश्चय असेल, तर किती विघ्न संकट आले तरी सुद्धा आपण त्याच्यामधून सहज बाहेर पडू आणि ते विघ्न संकट आपली ताकद वाढवण्यासाठी येत असतात. बाबा म्हणते तूफान भी तोहफा बन जाता है तुम्हारे लिए. अच्छा, सर्व अटल निश्चय बुद्धि विजयी आत्माएं, सदा हर खजाने को सफल करने वाले सफलता मूर्त आत्माएं, सदा ब्रह्मा बाप को हर कदम में सहज फॉलो करने वाले, सदा नई जीवन और नवयुग की स्मृति में रहने वाली समर्थ आत्माएं, सदा स्वयं में बाप के स्नेह की निशानियों को प्रत्यक्ष करने वाली विशेष आत्माओं को श्रेष्ठ परिवर्तन की मुबारक, याद, प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहाँ बाबा, वहाँ शुक्रिया बाबा, शुक्रिया.